न्याय, दूध उत्पादकांना न्याय। चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, दूध, रोजगार हमी योजनेतून शेततळे, विहिरी, रस्ते आणि भरड धान्य खरेदी शासनामार्फत जे होते त्या संदर्भातील शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, त्यात प्रामुख्याने सर्वच बाबतीत ऑनलाईन हा विषय शेतकऱ्यांना अतिशय अडचणीचा आहे। ग्रामीण भागात वीज नसते, ग्रामीण भागात नेटवर्क नसतं, ऑनलाईन कुठलेही कागदपत्र होत नाही। तर त्या संदर्भात शासनाने सर्वप्रथम जसे पूर्वीचे आघाडी सरकार तलाट्यांच्या उतार्यावर, तलाट्याच्या दाखल्यावर योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत होत्या, तसे आता सुद्धा तातडीने शेतकऱ्यांना पोहोचवाव्या। ऑनलाईन हा शब्द सध्या तरी काढून टाकावा। जेव्हा तुम्ही प्रत्येक गावात पूर्णपणे वीज द्याल, नेटवर्क द्याल, तेव्हापासून ऑनलाईन लागू करावं। आता ह्या योजनांचे जे लाभ आहेत ते ताबडतोब दिले तर ठीक, अन्यथा आम्ही आमचे पुढील मार्ग सर्व पर्याय खुले ठेवलेले आहोत। प्रथम उपोषण, नंतर आंदोलन। चाळीसगाव तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवेदन दिलं आहे। गेल्या 2 वर्षापासून कापसाचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, दुधाचं अनुदान असेल, याबाबत शेतकरी हवालदिल झालेला आहे। आणि यासाठी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी जळगाव येथे वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन शासनाला आणि प्रशासनाला जाब विचारला आहे। मात्र त्याकडे सरळपणे दुर्लक्ष केला जात आहे आणि यामध्ये राजकारण आणलं जात आहे। तेव्हा शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता याच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहून याच्यावर उपाययोजना करावी, नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना अतिशय तीव्रपणे आंदोलन करेल। याचे सर्व परिणाम या शासनाला भोगावे लागतील। विदर्भामध्ये तुम्ही कापसाला एक अनुदान देता 15,000, पण तुम्ही महाराष्ट्रात का अनुदान देत नाही अनुदान देत तर कापसाचे भावांतर जो विषय माननीय फडणवीस साहेबांनी जाहीर केला होता इलेक्शनमध्ये, इलेक्शन झाल्याबरोबर आम्ही ते देतो, आजपर्यंत त्याची कुठलीही कार्यवाही नाही। अशा विविध काही मागण्या आहेत, त्या संदर्भात आम्ही महाविकासच्या सगळे नेते एकत्र येऊन, राजूदादा असतील, माननीय उन्मेशदादा असतील, आम्ही शुक्रवारी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करणार आहे। कारण की ते दिवसभर चालणार आहे। आम्ही या ठिकाणी लोकांना जागृत करणार आहोत की तुम्हाला शासनाने जे आम्हाला सांगितलंय की या विविध याच्यावर आम्ही काम करून आम्ही मिळून देऊ। आजपर्यंत इलेक्शन झालं, खूप काही झालं, पण या संदर्भात कुठलीही कार्यवाही होत नाही। त्याच्यामुळे तीव्रतेने आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण करू। सकाळपासून तर सायंकाळपर्यंत इथं मंडप टाकला जाईल। येणाऱ्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यावर नाही शासन जागृत झालं तर त्याच्यावर अजून तीव्रतेने आंदोलन करण्यात येईल असं आम्हाला वाटतं।